सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चितेगाव येथे श्री शिवभक्त नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं श्री भरुणाजी महाराज यात्रा उत्सव 2026 10 एप्रिल ते 13 एप्रिल या कालखंडामध्ये मोठा उत्सव साजरा झालाय। या कार्यक्रमाचे 10 तारखेला संदलने सुरुवात झाली आहे। 11 तारखेला दत्त महाराज पालखी सोहळा आणि 12 तारखेला सर्व देवांची महापूजा आणि अभिषेक झालाय। त्यानंतर सकाळी 8 वाजता कावड घेऊन मिरवणूक पार पडली आहे। त्यानंतर 10 ते 11 वाजेला मानाच्या रथाचा लिलाव झालाय। तर हा मान श्री सुरेश बाबुराव कदम यांना मिळालाय। 2,35,551 रुपये इतका या मानाच्या रथाचा लिलाव झालाय। त्यानंतर भिशीच्या बाहेर त्यांनी मान सरवत ओढलाय। यावेळी नंदाराणी पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम पहाटे 5 वाजेपर्यंत पार पडलाय। तर 13 तारखेला 4 वाजेला चितेगाव येथे भव्य कुस्ती दंगल करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आयोजक समस्त ग्रामस्थ आणि पंच कमिटी चितेगाव हे होते। बोल भैरव की जय। ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा कमिटी यातर्फे सर्व आलेल्या भाविक भक्तांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आणि धन्यवाद। आपल्याकडं 2026मध्ये जी यात्रा भरली, जी ग्रामदैवत भैरवनाथांच्या नावाने, आपल्याकडं प्रथमतः ह्या ठिकाणी हे शेकडो वर्षाची चालत आलेली ही परंपरा, या गावचे भैरवनाथ ग्रामदैवत जे भैरवनाथ दैवत आहे हे अतिशय नवसाला पावणारं हे दैवत आहे। तसेच इथं पहिल्या दिवसाला संदल होतं, दुसऱ्या दिवसाला दत्त पालखी होती, तिसऱ्या दिवसाला कावडीचा अभिषेक होतो भैरवनाथ आणि हनुमंतरायावरती, आणि त्या अनुषंगाने सकाळी एक रथाचा मानाचा लिलाव होतो। त्या लिलाव जवळपास बोलला जातो। त्याच्यामध्ये जो मानकरी असतो, ज्याला कोणाला घ्यायचा असतो तो घेतो। आणि ह्या वर्षाचे जे मानकरी ठरले ते सुरेश बाबुराव कदम यांनी 2,35,551 रुपये असा तो मानाचा लिलाव घेतलेला आहे। आणि या सर्वांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही यात्रा अतिशय आनंदाने आणि खूप अशी सुंदर अशी पार पडली। आणि पंचक्रोशीतून बरेचसे भाविक भक्त इथं येऊन या भैरवनाथाचं दर्शन घेऊन आणि मंत्रमुक्त झाले। आणि त्याबद्दल मी ग्रामदैवत भैरवनाथ कमिटीतर्फे सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आणि अभिनंदन धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चितेगाव येथे शिवभक्त नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आमचे ग्रामदैवत श्री भरुणाजी महाराज यांची यात्रा उत्सव अतिशय मोठ्या आनंदात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला। आणि खरं तर भैरवनाथ यात्रेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही आमच्या चितेगावची ग्रामदैवतांची यात्रा ही सर्वात मोठी असते पंचक्रोशीमध्ये। तर ह्या यात्रेसाठी 5 गावातून भाविक भक्त दर्शनासाठी महाराजांच्या येत असतात। तर ह्या यात्रेचं मेन वैशिष्ट्य असं असतं, ह्या यात्रेचा जो मानाचा निलाव असतो, जो व्यक्ती जे काही असतील फॅमिली ते ह्या मानाच्या निलाव जी बोली बोलली जाती ती कदम परिवाराने ह्या निलावाचे मानकरी ठरले आहे। आणि ही निलावाची बोली ही 2,35,000 या 2,35,500 या पैशात ठरलेली आहे। तर त्यांनी तो मानाचा मान घेतला आहे रथाचा। आणि त्यानंतर यात्रेचे मेन वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आमचे ग्रामदैवत हे भरुणाजी महाराज हे नवसाला पावणारे दैवत मानले जाते। म्हणून अवघ्या चितेगावात नाही तर पूर्ण पंचक्रोशीतून येथे भाविक भक्त त्यांचं दर्शनासाठी येत असतात आणि नवस पूर्ण करीत असतात। आणि पहिल्या दिवशी 10 एप्रिलला ही यात्रा संदलनी सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवसाची दत्त पालखीनी दुसरा दिवस हा दत्त महाराजांची पालखी पूर्ण गावाला प्रदक्षिणा मारते आणि संपन्न होते। आणि 12 तारीख जी असते त्या 12 तारखेला रथाचा निलाव आणि भैरवनाथाची सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत कावड मिरवणूक असते। कावड मिरवणूक झाल्यानंतर निलाव होतो। निलाव झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हा रथाची मिरवणूक चालते। आणि त्यानंतर आजची 13 तारीख, आज 13 तारखेला भव्य दिव्य असा कुस्त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।